तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत खेकड्यांची एक युनिक रेसिपी। तर ती रेसिपी करण्यासाठी आपण जाणार आहोत समुद्रावर, बीचवर मस्तपैकी एकदम खडप आहे तिकडे जाणार आहोत। सोबत आहे सागर आणि आम्ही दुपारी खेकडे पकडले होते थोडेसे, तर त्याचीच रेसिपी आपण आज बघणार आहोत। घरी न बनवता मी समुद्रावर बनवणार आहे, काहीतरी जरा युनिक म्हणून त्यासाठी समुद्रावर मस्त बनवूया रेसिपी। तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी। आपण जे खेकडे वापरले ते समुद्राचे आहेत, म्हणजे खाडीचे आहेत, जे मड क्रॅब बोलतात ना ते आहेत। चांगले मोठे मोठे साईजचे भेटलेले आहेत, 3-4 आहेत जवळपास, तरी पण मस्त आहेत। तर मित्रांनो, सगळ्यांना तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर मित्रांनो, फायनली आपण आता आलो आहे, म्हणजे जिथं आपल्याला खेकडे वगैरे बनवायचे आहेत। हे बघा, इथं खेकडे आहेत, तुम्हाला तिकडे दाखवतो कसे आहेत कसे नाही ते। आणि तिकडे लावलेली आहे गाडी, आणि इथून आता जायचं आहे आपल्याला लांब म्हणजे तिकडे समुद्र किनारा तुम्ही बघू शकता, तिकडे जायचं आहे। जाताना मध्ये घायपाताची वगैरे भरपूर झाडं आहेत आणि एकदम जबरदस्त वाटतं, म्हणजे घायपात वगैरे मस्त वाटतात। आणि ही वाट तुम्ही बघू शकता, एकदम मस्त वाट आहे, छोटीशी, लई लागतात पण हे हाताला। तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये कदाचित बघितलं असेल एखाद्या तरी व्हिडिओमध्ये, तरी तुम्ही बघू शकताय। तर मित्रांनो, फायनली आपण बीचवर पोहोचलो आहे। म्हणजे हा इकडे बीच आहे, तुम्ही बघू शकता, हा केळशीचा बीच आहे, मस्त एकदम सुंदर। आणि इकडनं ही आपली वाट आहे ना, आपल्याला ह्या साईडला जायचं। इकडनं पूर्ण खडप आहे आणि इकडनं पूर्ण बीच आहे। जंगल जबरदस्त आलो, ज्या वाटेला आपण आलो त्या वाटेला, आणि इकडनं बीच आहे हे बघा। आणि मासेमारी वगैरे करणारे पण इथं असतात, इथं बोट वगैरे तुम्ही बघू शकता साईडला, अशा पद्धतीने पूर्ण आहे, पोरं बिरं आहेत। आणि आपल्याला ह्या साईडने जायचं आहे, पूर्ण खडप आहे ह्या साईडने। आणि मी तुम्हाला मगाशी बोललो घायपात, मित्रांनो हे घायपात नाही, केवड्याची झाडं आहेत। ते चुकून मला ते आमच्या गावाकडची आठवण घायपातीची, पण हे केवड्याची झाडं आहे, ते तुम्ही बघू शकताय मित्रांनो। अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकताय पूर्ण केवड्याची झाडं आहेत। आणि तिकडं आहे समुद्र किनारा, तुम्ही बघू शकताय मस्तपैकी एकदम। आणि पाणी गेलं पूर्ण आतमध्ये म्हणजे पूर्ण आतमध्ये गेलं आहे। आता आपल्याला जरा लांब जायचं आहे, आपली जागा जरा बरीच लांब आहे, कारण आपण तिथंच प्रत्येक वेळेस पार्टी वगैरे करत असतो, जागा चांगली आहे म्हणून। तर चला बघूया आता। आणि मित्रांनो, जातानाच बघा इकडं आहे कॅक्टस, त्याचे फळं पण लागले आहेत, खूप सुंदर लागतात, पण काटे जाम लागतात त्याचे। आणि मला आता समजलं ते कसे खायचे, ते म्हणे जाळायला लागतात, थोडं जाळलं ना काटा म्हणे वरचा जळून जातो। तर आपण ट्राय करूया, मस्त लागतात खायला, खूप गोड लागतात आणि औषधी असतात असं सांगतात। तर हे बघा, इकडे फळं जाम लागलेले आहेत, हे बघू शकता तुम्ही। आणि काटे म्हणे विषारी असतात असं इकडे सांगितलं जातं। हे बघा, हे कॅक्टसची झाडं आहेत पूर्ण, आणि भरपूर लागलेले आहेत कॅक्टस, भरपूर म्हणजे जाम आहेत। इकडे भरपूर त्याची झाडं आहेत, म्हणजे किनाऱ्यालाच आहेत। तर मित्रांनो, आपल्या लोकेशनला आपण पोचलोय, म्हणजे पाणी आता भरपूर आत गेलं आहे, जाम म्हणजे जामच, ओहोटी इतकी जबरदस्त आहे ना। आम्ही पूर्वी बघा इथं पार्टीला वगैरे यायचो, तुम्ही जुने व्हिडिओ बघितले असेल तर, आणि पाणी इथं राहायचं खाली। आणि आज बघा किती पाणी गेलं आहे मध्ये, एकदम पुराच्या पुरामध्ये गेलं आहे। म्हणजे आता भरती लागेलच जवळपास, म्हणून आपण काय मध्ये नाही जाणार, कारण काय भरती एकदा लागायला सुरुवात झाली ना, काय इतकी भरतीच फास्ट येते ना पाणी, म्हणजे आपल्याला तिथून बाहेर निघायला लागेल, म्हणजे एक प्रकारे आपल्याला हाकलून देईल तिथून। त्याच्यामुळं आपण इथंच राहणार आहोत, इथं बॅग वगैरे ठेवलेले आहेत। आणि जरा बघतोय आता, ते भांडे बिंडे घासायला लागतील, कारण मी ते भांडे तसेच ठेवले होते, तसेच म्हणजे चांगले आहेत, पण मग धूळ वगैरे ते पूर्ण घासायला लागेल।
जबरा जबरा. परत परत एकदा. ओके. बड़ा छोटा चाहिए. नहीं छोटा ही दे. पाय ना चव कशी आहे ते सांगा ते. मस्त आहे. हं? मस्त आहे एकदम. एकदम का खाऊन बघू का. गरम आहे जाम. गरम आहे. खतरनाक.